लगेचच पुढच्या पुरस्काराकडे वळूया। आपल्या पुढच्या पुरस्कार प्राप्त मुक्ता आहेत, त्यांची चित्रफित सुरुवातीला। कर्णबधीर विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेली 3 दशकं धडपडणारी शिक्षिका असं भाग्यश्री वर्तक यांचं वर्णन करता येईल। 30 वर्षांपूर्वी जेव्हा त्या कर्णबधिरांच्या शाळेत रुजू झाल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कर्णबधिर मुलांना वेगळ्या पद्धतीने शिकवलं तर ती सर्वसामान्य मुलांची बरोबरी करू शकतील। त्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आणि त्यांची मेहनत फळाला आली। 25 मुलांना सामान्य शाळेत प्रवेश मिळाला। ज्या मुलांना कमी ऐकू येतं त्यांना क्लिष्ट विषय शिकवण्यासाठी त्यांनी सांकेतिक भाषा आणि प्रणालीचा अभ्यास केला। या दोन्हींमध्ये पारंगत असलेल्या देशातील मोजक्या विशेष शिक्षकांपैकी त्या एक आहेत। सांकेतिक शिक्षणाचा फायदा 400 मुलांना झाला। त्यांनी 1200 शिक्षकांना याचं विशेष प्रशिक्षण दिलं, ज्याचा फायदा हजारो विद्यार्थ्यांना झाला। लैंगिक अत्याचार पीडित कर्णबधीर विद्यार्थिनीला वर्तक यांनी सांकेतिक भाषेत बोलतं केलं आणि पोलिसांनी आरोपीला गजाआड केलं। वर्तक यांच्या पुढाकारानं मुंबईतल्या पवईमध्ये मिर्ची अँड माईम रेस्टॉरंटमध्ये 27 दिव्यांग मुलं काम करतायत। 150 दिव्यांग विद्यार्थ्यांना सोबत घेत त्यांनी सायलेंट अँथम तयार केलं होतं आणि ते प्रचंड गाजलं होतं। कान फेस्टिवलमध्ये त्याला 3 पुरस्कारही मिळाले होते। सध्या त्या भारतीय दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्डच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत। दिव्यांग मुलींना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी देणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे। त्यांच्या या अनमोल कार्याची दखल घेत न्यूज 18 लोकमत त्यांना मुक्ता सन्मान देऊन त्यांचा गौरव करत आहे। व्यासपीठावर आमंत्रित करते मुंबईच्या शिक्षण क्षेत्रामध्ये अतुलनीय काम ज्यांचं राहिलं, भाग्यश्रीताई वर्तक। उत्तराताईंना विनंती करेन की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन भाग्यश्रीजींचा सन्मान करावा आणि आशुतोषजी सन्मानपत्र प्रदान करतील भाग्यश्री वर्तक यांना। भाग्यश्रीताई, खूप खूप अभिनंदन। थँक्यू। ज्यांना बोलता येत नाही, ज्यांना ऐकू येत नाही, त्यामुळे त्यांना बोलता येत नाही, अशा मुक्या लेकरांना तुम्ही बोलतं करता, हे अतिशय आव्हानात्मक आहे। अनेक पुरस्कार, अनेक मान सन्मान तुमच्यामुळे आज भारताला मिळालेत। याच्या पुढचं तुमचं स्वप्न काय? या मंचावरून, न्यूज 18 लोकमतच्या मंचावरून तुम्ही ही संधी तुम्ही साधू शकता। येस, आता पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे आभार मानायचे आहेत मला, न्यूज 18 आणि लोकमतचे। आत्ता जे मगाशी तुम्हाला सांगितलं गेलं की माझं सगळं झालं कार्य राष्ट्रगीतामुळे। म्हणजे आज जे राष्ट्रगीत आहे त्याचा अमिताभ बच्चन, स्मृती इराणी सकट, माधुरी दीक्षित, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, डॉक्टर लालकृष्ण अडवाणी, नंतर डॉक्टर अब्दुल PJ कलाम या सगळ्यांनी स्वाद घेतलेला आहे। आणि अब्दुल कलामचं राष्ट्रगीत माझं बघून बोलले की आज का मेरा दिल भर गया। आणि त्याच्यानंतर आमचं पुढे असं झालं की आम्ही रोबोटिक कॉम्पिटिशनसाठी गेलो होतो परभणी येथे। तिथे 138 संस्था आणि शाळा आल्या होत्या। त्याच्यामध्ये माझ्या शाळेला पहिलं बक्षीस मिळालं, कारण ती मुलं आता एवढी पुढे गेलेत म्हणून। तिथे डॉक्टर अब्दुल कलामजीचे नातेवाईक पण आलेले होते। मग आम्हाला रामेश्वरमला बोलवलं गेलं, जिथे आम्हाला इस्रोचे प्रेसिडेंट डॉक्टर सोमनाथ यांनी भेट दिली, आमच्या मुलांचं खूप कौतुक केलं। आणि आता या डिसेंबरमध्ये मी रिटायर होणार आहे। आता माझं स्वप्न म्हणजे कसं आहे, मी स्वतः एक शुभ्रा प्रकल्प म्हणून चालवते, जो आदिवासी आणि ही कर्णबधीर मुलं यांच्यासाठी सुरू केलेला आहे। मग रिटायरमेंट नंतरचं माझं ते स्वप्न अजून चालू राहणार आहे, ज्याच्यात मी राख्या करते, रानभाज्या विकते, सेंद्रिय खत विकते, नंतर टोप्या वया जी सामाजिक जाणीवेने जे हे करते ते करते, दिवाळीचा फराळ करते, जो मी करत नाही, आपली आदिवासी मुलं आणि आपली कर्णबधीर मुलं एक करतात ते। आणि तो खैरपाडा म्हणून पेंटच्या जवळ एक गाव आहे, तिकडल्या 50 कुटुंबांना मी देऊन टाकते तो फराळ। त्यांच्या कामाची माहिती तुम्हाला आहेच, पण आज या निमित्ताने हा पुरस्कार आम्हालाही द्यायला आनंद वाटला आणि तुमच्या हस्ते देता आला, याचाही आम्हाला विशेष आनंद आहे। एवढ्या प्रकारचं तुम्ही काम करताय आणि मोठं काम करताय आणि ही एवढी झाकली माणकं यांनी शोधून काढली, त्याबद्दल IBN लोकमतचे सुद्धा खूप खूप अभिनंदन।